हॅलो ऑल. मी कलाश्री. वटपौर्णिमेच्या दिवशी काय झालं आमच्या एरियामध्ये, माझी आई मला पूजा करण्यासाठी एक मंदिर आहे आमच्या घराजवळ, तिकडे घेऊन गेली होती. तिथे काय काय झालं मी त्याच्याबद्दल लिहिलंय, तर ऐका. वटपौर्णिमा. आज वटपौर्णिमा. तसे तर मागच्या एका महिन्यापासून इन्स्टावर वटपौर्णिमा स्पेशल नेल आर्ट, साड्या, व्हिडिओ शूटिंग पॅकेजेस, मल्टिपल किट्स, ज्वेलरीज, सगळं काही आपल्याला इन्स्टा फीड मध्ये यायला सुरुवात झाली आहे. फेसबुकमध्ये पण येत आहे. वटपौर्णिमा स्पेशल कोल्हापुरी साज नवऱ्याकडून घ्या, जोडवे, साड्या घ्या. हे कवाया. काहींनी तर वटपौर्णिमा स्पेशल पायाला भरभरून आलता लावलेला होता, काढला होता. आवड म्हणून ठीक आहे, पण इन्स्टावर ज्या पद्धतीने हल्ली मार्केटिंग सुरू आहे ना, त्यामुळे येत्या काही वर्षात घरोघरी स्पेशल नवरोबांवर पियर प्रेशर येणार हे नक्की. काही ठिकाणी एक दिवस आधीच वटपौर्णिमेचे शूट झाले. एका ठिकाणी तर वड नाही म्हणून पिंपळाला दोऱ्या बांधल्या शूट करायचं म्हणून. माझ्या जनरेशन नुसार इतकेच असते की पूजेपर्यंत उपवास करायचा, छान छान साड्या घालून पूजा करायची, वड्याला गोल गोल राऊंड रिंगण मारले की ओटी भरायची, भरपूर फोटोज काढायचे, ते पोस्ट व्हायचे. लग्नानंतर पहिल्या वर्षी काय झालं होतं, तेव्हा मी ओटी भरण्यासाठी हापूस आंबे आणले होते आणि मी हापूस दिले, पण रिटेलमध्ये मला आंब्याच्या चोखण्या मिळाल्या हो, ते छोटे छोटे बिटके आंबे. तरी वहिनी मला घरातून निघताना बोलल्या होत्या की अगं वेडे, हापूस कोणी देतं का, बिटके आंबे द्यायचे असतात. पण तेव्हा माझा शहाणपणा ऐकलं नाही. पहिल्या वटपौर्णिमेत मला ते शिकायला मिळलं की आंबा कोणता देतात. पण पूजा कशी असो, कधी असो, फोटो मात्र महत्वाचे हे आमच्या पिढीत. आणि ते व्हॉट्सअपवर स्टेटस नाही टाकलं तर सगळ्यांना कळणार कसं की हिने किंवा यांच्या सुनेने पूजा केली की नाही. त्यामुळे मुलींच्या स्टेटसवर सकाळी सकाळी करूनी अर्पण तुला समर्पण वगैरे अनेक गाणे वाजायला सुरुवात झाली होती. लवकरच मग मी पण वडाच्या झाडाकडे धाव घेतली. नवविवाहित दाम्पत्यांचे जोडपे आज वटपौर्णिमेच्या झाडाजवळ आढळले. मुली अगदी सुंदर साड्या, दागदागिने घालून आल्या होत्या आणि पुरुष पैजामा कुर्ता घालून आले होते. हातात कॅमेरा घेऊन ते त्यांच्या सौला कॅप्चर करत होते. वडाच्या झाडाला मोठा कट्टा होता बसण्यासाठी गेलेला. मोस्टली सगळ्या स्त्रिया भराभरा पूजावरून ऑफिसला जाणार होत्या, ज्या पण जॉब करतात. एकीने तर पूजा झाल्या झाल्या कट्ट्यावरूनच तिच्या खाली उभ्या नवऱ्याला ना स्वतःला असं पाणी पाजवायला लावलं. मला ते जरा पाहून हसायला झालं की आता हे काय नवीन ना. वटपौर्णिमेला असली प्रथा आजपर्यंत मी तरी पाहिली नव्हती. हा हिंदी लोकांचा ठीक आहे, हिंदी लोक ते करवा चौथ वगैरे करतात तेव्हा असलो काही करत असतील, आपण एकता कपूरच्या सिरियल्स मध्ये पाहिलंय. पण आता इन्स्टा कृपेने आपण वटपौर्णिमेला सुद्धा हे सगळं पाहत आहोत. काही वर्षांनी कदाचित दोरे बांधताना ना नवऱ्याला समोर उभं करतील, त्या दोऱ्याच्या बाजूला नवरा, आणि तो उपवास कसा सोडायचा स्त्रियांनी, तर त्यांचे नवरे त्या दोऱ्या पलीकडून त्या चोखण्या बिटके आंबे त्यांना असे चोखायला देते आणि त्या चोखल्या फोटो काढला की उपवास सुटला आणि वटपौर्णिमा झाली समजायची. आता ओके, जरा परत आपल्या विषयावर येते. ओट्या भरल्यानंतर मी माझ्या आईची वाट पाहत बसले होते. ते कट्ट्यावर बसले मस्त. तिकडे तिकडे एक फॅमिली आली होती. एका झाडाला गर्दी आणि दुसऱ्या झाडाला काहीच गर्दी नाहीये. ते त्यांना काही कळेना. त्यांनी तिथे विचारलं सुद्धा, एकमेकांना विचारत होते असं का, त्यांची मुद्दाम काय मजा येते ते पाहायला मी थांबले. सुनबाईंनी एका काकूंना त्याचं कारण विचारलं. त्या म्हणाल्या, अहो ताई, जिकडे गर्दी नाही ते का कोणतं झाड आहे ते. तर त्या काकूंनी त्यांना समजावून सांगितलं, अहो जिकडे गर्दी नाही ते पिंपळाचं झाड आहे, पूजा करतात ते वडाचं झाड. मग तिने विचारलं, पण त्या पिंपळाच्या झाडाला पण दोऱ्या बांधलेल्या आहेत काकू. तर त्या काकू म्हणाल्या, अहो एरवी पिंपळाला बांधा, आज वडाला बांध बाई. मग तरी सुद्धा ती तिच्या सासूबाईंना विचारते काय करायचं हो. मग दोघींनी डिस्कस केलं की गर्दी आहे, जाऊ दे तिकडेच बांधूया. आता हेही माहित नाही यांना पाहून मला जरा कमाल वाटली. पण देवाने त्यांना माझ्यासाठीच त्या दिवशी पाठवलं होतं. आजचा ब्लॉग कसा झाला असता. बडगावात ना फुल ऑन गर्दी होती. धक्काबुक्की करून आपल्या नवऱ्यासाठी 7 जन्माचा अग्रीमेंट मुहूर्त संपायच्या आत करणे सुरू होते. त्यात अरे माझा दोरा तुमच्या दोऱ्यात वर अडकला हो, अहो अहो उभ्या नका ना राहू, जरा भरभर करा. असं करत सगळे एकात एक आपले आहो बांधत सुटले होते. त्यात आमची आई, अरे पूजा झाली की कमीत कमी त्या प्लास्टिकच्या पिशव्या तरी कचरा कुंडीत फेका, काय वडासमोर फेकल्या आहेत,
सर्व उचलून आमची आई त्या कचऱ्याच्या कुंडीत फेकत होती. तिला म्हणलं चालू दे तुझी स्वच्छता, मी तोपर्यंत जरा कंटेंट गोळा करते. आई म्हणाली काय कलाश्री तुझे, आणि डोक्याला हात मारला. आणि इतक्या लवकर तुझी पूजा कशीच झाली हे विचारताच मी तिथून काढता पाय घेतला. तुम्ही म्हणाल तू कशाला गेली मग गर्दीत, चुपचाप सोसायटीत पूजा करायची ना तुझ्या, होतं ना तिथे वराचं झाड. आता काय सांगू तुम्हाला, अहो आई आली आहे ना आता सोसायटीत राहायला. पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाला राऊंड राऊंड फिरायचे म्हणे, शास्त्र असतं आमच्या आईनुसार ते. मग काय, गेलं सकाळी सकाळी आणि केली मुहूर्त संपायच्या आत पूजा. आईला घरी येताना म्हणलं तुमची ज्ञानगंगा काही दिवसांनी चालणार नाही, अब इंस्टा और फेसबुक ही चलेगा. आई बरं बाई असं करत हसत आम्ही दोघी रिटर्न घरी आलो. कलाश्री.